नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्नेहल तुम्हा सर्वांचे साकार फोरम मध्ये खूप मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचंय TCS IBPS पॅटर्न मध्ये हमखास विचारला जाणारा एक प्रश्नाचा प्रकार आणि त्या पद्धतीचे आपण आज 5 प्रश्न घेणार आहोत। हा जो टॉपिक आहे तो आपला व्होकॅब्युलरी या टायटल मध्ये येतो, परंतु आपण जी जनरल प्रश्न सोडवतो आहोत व्होकॅब्युलरीचे त्यापेक्षा हा काय आहे थोडासा वेगळा आहे आणि या प्रकारचा प्रश्न हा तुम्हाला परीक्षेमध्ये 100% येणार। याची तुम्ही काय करा, एक पक्की खुणगाठ बांधून ठेवा की या पद्धतीचे प्रश्न आपल्याला काय करायचे आहेत, सॉल्व करायचे आहेत। तर बघा, आपण आता काय करूया, डायरेक्टली प्रश्न पाहूयात आणि ते कसे सोडवायचे ते बघूयात। तर बघा, प्रश्नाचा प्रकार काय असतो की तुम्हाला आपण प्रश्न क्रमांक 1 बद्दल पहिले बोलू। एक तुम्हाला वाक्य दिलेलं असतं, करेक्ट आहे, आणि त्या वाक्यामध्ये हे असे काही शब्द असतात। बघा, हे काय एक वाक्य दिलंय, त्या वाक्यामध्ये तुम्हाला असे काही शब्द एकतर बोल्ड मध्ये किंवा असं इटालिक फॉन्ट मध्ये म्हणजे ते वेगळे दिलेले असतात आणि आपल्याला शोधायचं काय असतं, एकतर तो जो शब्द आहे तो व्याकरणानुसार म्हणजे ग्रामॅटिकली बरोबर आहे का, आणि दुसरं त्याचं स्पेलिंग बरोबर आहे का, आणि तिसरं काय की त्या वाक्यातील अर्थाला तो शब्द जुळणारा आहे का, करेक्ट आहे। मग या प्रकारे आपल्याला हे जे प्रश्न आहेत ते सॉल्व करायचे असतात। तर मग आपण प्रश्न क्रमांक 1 बघूयात। अ ब्रिटिश कोर्ट हॅज रूल्ड दॅट ब्रिटिश आर्म्स सेल्ड टू सौदी अरेबिया वेअर अनलॉफुल ऑन ह्युमॅनिटेरियन ग्राउंड्स। तर याचा अर्थ काय होतो बघा, की ब्रिटिश कोर्टाने काय नियम केलेला आहे की ब्रिटिश आर्म्स म्हणजे काय की जे अवजार हत्यार, तर ब्रिटिश हत्यार जे सौदी अरेबियाला काय केले जातात, सेल केले जातात, पाठवले जातात, विकले जातात, ते कसे आहे, अनलॉफुल म्हणजे बेकायदेशीर आणि मानवतेला काय आहे ते घातक असणारे आहे। हा झाला या वाक्याचा अर्थ। मग आपण काय करायचंय की इथं आपल्याला जे दिलेले आहेत म्हणजे जे शब्द दिलेले आहेत इटालिक केलेले, मग ते बघायचे की ते बरोबर आहे का। त्याचा पहिला शब्द आपण पाहिला तर बघा, अ ब्रिटिश कोर्ट हॅज रूल्ड। आता हॅज रूल्ड काय आहे, हा V3 क्रियापदाचं तिसरं रूप काय, हा V3, आणि हॅज इथं काय आलेला आहे, हेल्पिंग वर्ब। मग हा टेन्स काय झाला तुमचा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, म्हणजे ऑप्शन नंबर A आहे ते काय आहे, ती इथं येणार नाही। रूल्ड इथं हॅज रूल्ड इज करेक्ट स्ट्रक्चर। आपण जे टेन्स याकरता आपण टेन्सचं स्ट्रक्चर काय केलं होतं, वारंवार शिकवलं होतं की अशा प्रश्नांमध्ये आपल्याला त्याचा उपयोग होतो। हे तर कळलं आपल्याला, काय इथं टेन्स काय झालेला आहे, बरोबर वापरलेला आहे। पुढे बघा, ब्रिटिश आर्म्स सेल्स टू सौदी अरेबिया, ते काय केलेले विकत आहेत। मग इथं काय वापरलं, इथे यांनी सिंपल प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे। तर हा जो टेन्स आहे आणि त्याच्या पुढे टू लावलेला आहे, तर इथं पण तुमचा सिंपल प्रेझेंट टेन्स हा काय आहे, बरोबर वापरलेला आहे। नंतर बघा, म्हणजे तुमचं जे ऑप्शन B आहे ते पण काय होतं, इथं कट होतं। मग आपण बघूयात की वेअर, मग WEAR वेअर या शब्दाचा अर्थ काय होतो, परिधान करणे। मग जर आपण असं बघितलं की सेल्स टू सौदी अरेबिया वेअर अनलॉफुल, मग परिधान करणे आणि बेकायदेशीर, तर याचा काय होतो, इथं काहीही काय लागत नाही, ताळमेळ बसत नाही। मग जर आपण केलं की यांनी काय केलेलं आहे, व्यापार तर सुरू आहे टू सौदी अरेबिया वेअर अनलॉफुल ऑन ह्युमॅनिटेरियन ग्राउंड्स, मानवी जे काही मानवतावादी जे काही दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनातून ते चुकीचं आहे। मग जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट चुकीची आहे, चुकीची होती असं जेव्हा दाखवायचं असतं आणि ते पण काय पास्ट टेन्समध्ये, तर त्यावेळेस आपण काय वापरतो, वॉज वेअर हे आपलं हेल्पिंग वर्ब असतं। कारण WEAR या वेअर या शब्दाचा अर्थच काय होतो की परिधान करणे किंवा घालणे, त्याचा इथं काहीही काय लागत नाही, लॉजिक लागत नाही। म्हणून आपलं जे काय आहे आन्सर WEAR हे काय आहे, इथं हे बरोबर आहे। काय पाहिजे होतं इथं WERE। मग ह्या वेअरने काय झालं असतं, या वाक्याला पूर्ण अर्थ आला असता आणि आपलं उत्तर करेक्ट आल्यामुळे आपल्याला ग्राउंड्स हे काय ते पाहण्याची गरज पण नाही, आणि ऑप्शन E जे आहे ते ऑल आर करेक्ट ते पण पाहण्याची गरज नाही। तर बघा, अशा पद्धतीने
आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास प्रश्न येतो आणि या तलाठी एक्झाममध्ये पण आपल्याला असे प्रश्न येणार आहेत. त्यामुळे टेन्स किंवा वर्ब हा जो आपला टॉपिक आहे तो असा जेव्हा आपण लेक्चर बघतो तर असं वाटतं की हा खूप सोपा आहे, परंतु ॲक्च्युअल आपल्याला अशा प्रकारचेच प्रश्न विचारले जातात. कृपया याची नोंद घ्या, कारण की TCS IBPS पॅटर्नला घाबरून जाऊन तो प्रकार आपल्याला येणारच नाही किंवा आपण सॉल्व करू शकणार नाही असा विचार अजिबात करायचा नाही. आपण प्रश्न जे आहोत आपण त्याच तोडीचे प्रश्न सॉल्व करायचे आहेत. तर हा एक काय घेतला आपण, त्यातला एक प्रकार घेतला. तर लक्षात मग इथं काय होतं, WERE हा वेळ इथं असायला पाहिजे होता. मग चुकीचं काय होतं, हे होतं, ते कुठं होतं, ऑप्शन नंबर सी. म्हणून इथं आन्सर काय घेतला आपण, ऑप्शन नंबर सी. आता आपण काय करूयात, पुढचा प्रश्न बघूयात. चला, ओके. आता पुढचा प्रश्न वाचू आपण. आय एम टायर्ड ऑफ हिअरिंग पॉलिटिशियन्स मेकिंग पायस प्रनाउन्समेंट्स अबाउट देअर डिवोशन टू द पीपल. काय झालेलं आहे की राजकारणी लोकांचे जे काय आहेत, आता पायसचा अर्थ काय होतो, धर्मनिष्ठ किंवा धर्माबद्दलच सारखं बोलत जाणं. तर काय की राजकारणी लोक ही जे कायम धर्माबद्दल बोलत जात आहेत, तर त्या गोष्टी काय करतोय, त्या गोष्टी ऐकून ऐकून मी काय झालेलो आहे, आता टायर्ड झालेलो आहे. मग आता जर आपण या वाक्याचा जर अर्थच काढला आणि पहिल्यांदाच आपल्याला कळतंय की काय, आय एम टायर्ड ऑफ. टायर्ड ऑफ ही काय आहे, फ्रेज आहे, राईट. टायर्ड म्हणजे काय, थकणे, है ना. मग त्याचं स्पेलिंग काय आहे, TIRED, टायर्ड ऑफ. टायर्ड ऑफ. मग इथं काय दिलेलं आहे, TYRED. मग पहिलंच आपल्याला मिळतंय, पहिलंच आपल्याला दिसतंय ऑप्शन की तिथं स्पेलिंग चुकीचं आहे, कारण ती फ्रेज तिथं वापरली आहे, परंतु ते फ्रेजचं जे स्पेलिंग आहे ते चुकीचं लिहिलेलं आहे. म्हणून आपल्याला उत्तर काय मिळतं, ऑप्शन नंबर ए हे चुकीचं आहे. आपल्याला यात चुकीचं शोधायचं आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. हे चुकीचं शोधलं आपण, बरोबर काय असायला पाहिजे, TIRED, करेक्ट आहे. आणि पुढे बघा, आय एम टायर्ड ऑफ हिअरिंग पॉलिटिशियन्स. आता ऑफ नंतर इथं हिअरिंग आलेलं आहे, ते बरोबर आहे, कारण प्रेपोजिशन आल्यानंतर आपण काय करतो, क्रियापदाला आपला ING फॉर्म लागतं, बरोबर. म्हणजे हे इथं हिअरिंग तर बरोबर आहे. नंतर पॉलिटिशियन्स मेकिंग पायस प्रनाउन्समेंट. आता प्रनाउन्समेंट म्हणजे काय, काहीतरी बोलणे. तर मग हे काय झाले, नाऊन आहे. पायस काय झालेलं, ॲडजेक्टिव्ह आहे, ते इथं बरोबर आलेलं आहे. आणि अबाउट देअर डिवोशन, डिवोशन DEVOTION हे स्पेलिंग पण बरोबर आहे आणि त्याचा जो फॉर्म आहे नाऊन, तर हे सुद्धा बरोबर आहे. मग यातून आपल्याला चुकीचं काय दिसतंय, ते टायर्ड ऑफ. म्हणून आपलं उत्तर काय आहे, TYRED, टायर्ड. तर हा प्रश्न देखील आपल्याला अशाच पद्धतीने सोडवायचा आहे. जर आपल्याला कळलं की आपल्याला मिळालं आहे आन्सर, तर बाकीचं पाहण्याची गरज नाही. सारखं सारखं स्वतःवर डाऊट घेऊन पुन्हा पुन्हा चेक करायला गेलं तर आपलं कन्फ्युजन होतं. फर्स्ट याच्यामध्ये आपल्याला करेक्ट आन्सर मिळतं म्हणजे मिळतंच. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात, म्हणजे अजून जास्त क्लिअर होईल की हे प्रश्न कसे आपल्याला सॉल्व करायचे. ठीक आहे. बघा आता तिसरा प्रश्न पाहू आपण. इट इज लाईकली दॅट विविंग प्रॉस्पर्ड अँड पार्टली रिलोकेटेड टुवर्ड्स एरियाज विदिन इझी रीच ऑफ द आर्मी कॉन्ट्रॅक्टर्स. विविंग म्हणजे काय, विणकाम. तर त्यात काय म्हटलेलं आहे की इट इज लाईकली दॅट विविंग प्रॉस्पर्ड अँड पार्टली रिलोकेटेड. प्रॉस्पर्ड म्हणजे काय की विविंग करणारे जे लोक आहेत त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी ते करून पैसा कमावला. ते काय झाले, आर्थिकदृष्ट्या सधन झाले, संपन्न झालेले आहे ते, है ना. प्रॉस्पर्ड अँड पार्टली रिलोकेटेड
टुवर्ड्स एरियाज विदिन इझी रीच ऑफ द आर्मी कॉन्ट्रॅक्टर्स. मग आर्मी कॉन्ट्रॅक्टर्स जे आहेत तर त्यांच्या एरियामध्ये, त्यांच्या अशा एरिया की जिथं आपल्याला काय होईल, जाणं सोपं होईल, अशाच ठिकाणी काय झालं, विविंग जो आहे, विविंग करणारे जे लोक आहेत त्यांनी स्थलांतर केलं. ते तिथं काय रिलोकेट झाले, म्हणजे तिथं ते राहायला गेले आणि तिथून त्यांनी काय केलं, काम केलं आणि पैसा कमवला. मग या ठिकाणी आपल्याला प्रॉस्पर्ड अँड रिलोकेटेड याचं पण आपल्याला काय आहे, इथं टेन्स बरोबर दिसतोय. विदिन इझी रीच म्हणजे काय की जे आपल्याला आपल्या जाण्या येण्यासाठी काय आहे, योग्य आहे. इथं विदिन हा सुद्धा प्रेपोजिशन काय आहे, करेक्ट वापरलेला आहे. आणि ऑफ द आर्मी कॉन्ट्रॅक्टर्स, तर इथं सुद्धा आपल्याला काय दिसते, कुठल्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक किंवा कोणतीही गोष्ट जी आहे ती दिसत नाहीये. बरोबर. तर मग जेव्हा आपल्याला सर्व गोष्टी बरोबर दिसत आहे त्या ठिकाणी आपलं आन्सर काय येणार आहे, मग ऑल आर करेक्ट. पण आपण पाहताना काय बघितलं, हे दोघं जे आहेत त्यांचा टेन्स बरोबर आहे का आणि त्यांचं स्पेलिंग बरोबर आहे का, आणि पुढे जर आपण हे जे प्रेपोजिशन वापरलेलं आहे तर ते बरोबर आहे का. विदिन म्हणजे विदिन कधी वापरतो आपण, बघा हे आर्मी कॉन्ट्रॅक्टरच्या रीचमध्ये, म्हणजे त्यांचा ठराविक एरिया आहे तर त्या एरियाच्या आतमध्ये हा काय झालेला आहे, व्यवसाय हा स्थिरस्थावर झालेला आहे आणि तिथले लोक काय झालेले आहेत, आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले. तर म्हणून तिथं विदिन सुद्धा काय आहे, योग्य वापरलं आहे. मग अशा वेळेस आपला आन्सर काय आहे, ऑल आर करेक्ट. इथं जे पण वापरलं आहे ते काय आहे, सगळं बरोबर वापरलेलं आहे. तर अशा देखील प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतात. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. बघा, दिस कॅट अँड माऊस टॅक्टिक वॉज पर्पजली डिझाईन टू प्रोवोक enrage and panic the unemployed. मग कॅट अँड माऊस टॅक्टिक म्हणजे काय, कुत्रा मांजराचं भांडण जे आपण म्हणतो, तर कारण नसताना कुठल्याही गोष्टीवर भांडणं, तर ते जे आहे ते काय होतं, टॅक्टिक म्हणजे काय, आयडिया. ती काय केलेली आहे, पर्पजली म्हणजे विशिष्ट कारणामुळे, विशिष्ट हेतूमुळे काय केलेली आहे, तयार केलेली आहे. कशासाठी केली आहे, टू प्रोवोक इनरेज अँड पॅनिक. इनरेज अँड पॅनिक, पॅनिक म्हणजे काय, एखाद्याला त्रास देणं. अँड पॅनिक द अनएम्प्लॉयड. अनएम्प्लॉयड म्हणजे काय, बेरोजगार लोक जे आहेत तर त्यांना काय केलं, त्यांना त्रास देण्यासाठी, त्यांना राग आणण्यासाठी आणि त्यांना काय करणं, प्रोव्होक म्हणजे काय की त्यांना उत्तेजित करणं भांडणासाठी, निगेटिव्ह अर्थाने. तर यासाठी काय केलेलं आहे, हे कॅट अँड माऊस हे जे टॅक्टिक आहे, ही जी आयडिया आहे ती काय केलेली आहे, जाणीवपूर्वक तयार केलेली आहे. मग आता बघा, टॅक्टिक तर इथं काय आहे, बरोबर आहे. नंतर काय इथलं, पर्पजली म्हणजे काय, जाणीवपूर्वक. टॅक्टिक म्हणजे काय, आयडिया. दिस नाऊन म्हणजे इथं ते बरोबर वापरलेलं आहे, कारण पुढे काय आहे, वॉज हा इथं व्हर्ब आलेला आहे. पर्पजली म्हणजे काय की ते जाणीवपूर्वक केलेलं आहे, ॲडव्हर्ब आहे, ते बरोबर आहे. मग आता इथं काय आहे, इनरेज. तर इनरेज म्हणजे काय की खूप संताप करणे, राग करणे. परंतु ह्या इनरेजचं जे आहे, ENRAGE काय असायला पाहिजे इथे स्पेलिंग, ENRAGE. ते आपलं ऑप्शन काय सांगतं मग तुम्हाला, ऑप्शन नंबर सी, इनरेज. ते काय असलं पाहिजे, एनरेज. तर तेवढा काय आहे याच्यामधला बेसिक फरक. आणि पॅनिक सुद्धा काय आहे, बरोबर आहे. तर मग बघा, पुन्हा तेच की व्होकॅब्युलरी काय करायची, कशी करायची आणि कुठून करायची, हा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा आपण सरळ एखादं पुस्तक घेतो आणि ते समानार्थी, विरुद्धार्थी, फ्रेजेस, इडियम्स हे काय करतो आपण, वाचत बसतो. परंतु थोडासा आपलाही आवाका आपल्याला वाढवणं गरजेचं आहे, कारण की अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. तर त्या अनुषंगाने काय करायचं, आपल्याला विचार करायचा आहे. तर हा झाला आपला प्रश्न क्रमांक 4. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात, तो आपल्याला काय सांगतोय तर. ठीक आहे. बघा, प्रश्न क्रमांक 5. इंडियन डेमोक्रेसीज रॉबस्टनेस इज अंडरस्कोर्ड बाय हाय वोटर टर्नआउट्स
अँड लार्ज नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इन द फ्रे. आता बघा, जर समजा मला यातलं काहीच माहीत नाही आहे, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की आपल्याला ह्यापैकी काय करायचं आहे, एकच ऑप्शन जे आहे ते चुकीचं आहे. म्हणजे हे कुठल्या केसमध्ये सांगते बघा, की ज्यावेळेस आपल्याला शब्द माहीत नसतो, शब्दांचे अर्थ माहीत नसतात, वाक्यातले अर्थच कळत नाही. जर मला माहितीच नाही आहे की हे रोबस्टनेसचा अर्थ काय आहे किंवा हे फ्रे याचा अर्थ काय आहे, तर काय करायचं, ऑप्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर एखादा शब्द तरी नक्कीच असतो बरं का, की जो आपल्या ओळखीचा असतो. मग बघा असे प्रश्न, किंवा आता ही झाली काय म्हणतो टाईम, वेळ वाचवण्यासाठी फायनल स्ट्रॅटेजी. आता आपण जे आत्तापर्यंत पाहिलं, आपण काय केलं, स्टेप बाय स्टेप गेलो. पण एक्झाममध्ये प्रत्येक वेळेस आपण असं करूच असं नसतं, कारण शेवटी बघा TCS IBPS काय चेक करते, तुमचा स्मार्टनेस चेक करतोय. मग तिथं आपल्याला अगदी आपण सागर संगीत सर्व करत बसलो आणि आपला वेळ गेला आणि आपला पेपरच पूर्ण झाला नाही, तर या गोष्टीला काहीच अर्थ उरणार नाहीये. मग आपल्याला सवय काय करायची, की ठीक आहे नियम आहे, सगळं आहे, बट इफ जर मला नियमच आठवत नाहीये किंवा मला काहीही कळत नाहीये, तर मग मी लास्ट ऑप्शन मी काय करेन, तर मग तेव्हा काय करायचं, यासाठी हा प्रश्न लक्षात घ्यायचा आहे. बघा, तर हे वाक्य वाचल्यानंतर कॅन्डिडेट हा जो शब्द आहे तो काय दिसतोय आपल्याला, तो सगळ्यांच्याच ओळखीचा आहे, सगळ्यांच्याच. आणि डेफिनेटली एवढंच कळतं आपल्याला की CANDIDATES काय केलेलं आहे, ई आणि आय मध्ये डिफरन्स केलेला आहे. बघा, कॅन्डिडेट शब्द सगळ्यांच्याच माहितीचा आहे, त्याचे स्पेलिंग जे आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. मग असा विषय होऊ शकतो की मग मॅडम आता ह्याचा पण मला अर्थ माहिती नाही, ह्याचा पण मला अर्थ माहिती नाही, पण आपल्याला खात्री आहे की आपल्याला एकच चुकीचं उत्तर शोधायचं आहे. मग जर आपल्याला याबद्दल कन्फर्म माहिती आहे की आपल्याला कॅन्डिडेटचं स्पेलिंग असं नाहीच आहे, ते काय आहे योग्य, CANDIDATES, तिथं आय वापरलं आहे, वरती इथं ई वापरले. मग अशा वेळेस सरळ बाकी कुठलेही ऑप्शन न पाहता, किंवा अरे आता मला वाक्याचा अर्थच कळत नाहीये, किंवा मग माझं उत्तर चुकेल का, बरोबर येईल का, तर या गोष्टीत वेळ वाया न घालवता, जे आपल्याला फर्स्ट टाइम आपल्याला आपलं मेंदू, आपलं मन आपल्याला जे म्हणतं की यस हे बरोबर आहे, तर काय करायचंय, तिथं तुम्हाला त्यासोबत जायचे आणि ऑप्शन काय करायचे, क्लिक करायचे. मग अशा पद्धतीने जर हा प्रश्न सोडवला तर उत्तर काय येतं, ऑप्शन नंबर सी, कॅन्डिडेट्स. कारण याचं काय स्पेलिंग आहे ते चुकीचं वापरलेलं आहे, करेक्ट स्पेलिंग फक्त तिथं आपल्याला काय करायचंय, वापरायचंय. आणि हे वाक्य कशाबद्दल आहे की मतदानासंदर्भामध्ये जे पण काय चाललेलं असतं त्या संदर्भातलं हे वाक्य आहे, त्याचा अर्थ वगैरे तो सगळा नंतरचा भाग. पण लास्ट मोमेंटला जर मला वेळ कमी आहे त्यावेळेस मी काय करावं, तर अशा पद्धतीने सुद्धा आपली प्रश्न सॉल्व्ह करण्याची तयारी दिसली पाहिजे. म्हणजेच काय की तुमचा स्मार्टनेस तुम्हाला इथं दाखवला गेलाच पाहिजे, आणि त्याची प्रॅक्टिस मात्र ती आत्तापासून करायची आहे. तर अशाच पद्धतीचे आत्ता वाटलं असेल की हे प्रश्न जे आहेत ते थोडेसे टफ वाटत आहेत किंवा असे कधी पाहिलेच नाही, कधी ऐकलेच नाही, बट ट्रस्ट मी, थोडीशी लेवल जी आहे ती आपल्याला आपल्या अभ्यासाची हाय करावीच लागणार आहे, थोडीशी उंचावर न्यावीच लागणार आहे, कारण त्याशिवाय आपण त्या परीक्षेपर्यंत पोहोचू शकत नाही. सो असे काही प्रश्न घेऊन आता आपण रोज भेटणारच आहोत. त्यात तुमची व्होकॅब्युलरी आणि ग्रामर ह्या दोन्ही गोष्टी कव्हर होणार आहेत. तर मग आता हे प्रश्न काय करा, परत बघा, व्यवस्थित अभ्यास करा आणि महत्त्वाचं म्हणजे रिव्हिजन करा. आपलं साकार फोरम हे ॲप आहे ते डाउनलोड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर नक्की करा. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट.